of the best commentator, voice of Bhinder, Manish Patil joining with me in commentary. धन्यवाद गोळी, धन्यवाद भाबे सर, धन्यवाद घरत सर, धन्यवाद धुमाळ सर. तर सिटी क्रिकेट जशी नियमावली आहे, तुम्हाला 25 मिनिटं 5 षटकांसाठी आहे. कुठलंच टाइम आपण जास्त घेणार नाही, ही काळजी आम्ही आयोजन कमिटी घेतोय. वेळेवर खेळ संपला पाहिजे. देखिए मनीष पाटिल BC4 चैंपियन ट्रॉफी, अल्ताफ अली और अमोल पाटिल प्रेजेंट में क्या हुआ मालूम है? पहले 3 मैच, पहले 3 ओवर में चेसिंग टीम जीत रही थी, 49 पे रॉक ऑफ टेमगढ़ आउट हुए, मैगी हार गई, शाहिद खान आउट हो गए, पाइनियर हार गई. बैक टू क्रिकेट. गेंदबाजी के लिए मोर्चे पे लगाया गया अक्षय कोहली, मैन फ्रॉम नानकर. सामना करेंगे प्रणव भुईर. पहली गेंद BC4 फॉर्मेट की धर्मराजा चषक में आते ही गेंद को लॉप कर दिया है सीधा तीर की मानिंद. 6 रन. दो टीमों को तैयार रहना है. अगला मुकाबला आप देखने जा रहे हैं ग्रामीण से जय बजरंग स्पोर्ट कारीवली और हिमांश पाटिल एंड कंपनी गोटेगर भी. बने रहिए हमारे साथ. धर्मराजा चषक की जो शुरुआत हुई है वो गजब की हुई है. कोहली की गेंद इस मरतबा अंदर आती हुई गेंद थी. ऑन साइड में खेलना चाहते थे वाइड. 7 पे पहुंचा है स्कोर. मैगी 11 मांगीलाल पालीवाल फ्रेम टीम है और मैगी 11 के मेंटोर शाहिद शेख हमारे बीच में है. उनका भी स्वागत. फील्ड की जमावट देखिए. एक पॉइंट है, कवर एक्स्ट्रा कवर मिड ऑफ घेरे में है. शॉट फाइन लेग है, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर सर्कल में है. 2 खिलाड़ी सर्कल के बाहर है. मौसम ताडाली में बहुत सुहाना है. कोहली की गेंद बैकफुट पे गए. ओ माय गॉड, क्या एफर्ट रहा था वहां पे पॉइंट पे. मेरे ख्याल से आफ्ताब अंसारी थे वहां पे, एराज थे. बढ़िया एफर्ट था, हवा में गेंद थी. ऐराज ज्याने भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगलाच खेळ फलंदाजीचा केला होता आणि त्यांच्या वतीने एक क्षेत्ररक्षण टॉप लेवलचं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार जरी आला, पण त्यानंतर अक्षय कोहलीने 2 पुढचे चेंडू चांगला हाताळण्याचा प्रयत्न केला. धावसंख्या थांबले 8 वर. यस, खेळाडू कक्ष जे आहे, खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूंनी बसायचं आहे, त्या ठिकाणी प्रेक्षकांनी थांबायचं नाहीये. खेळाडू कक्ष, प्लेयर्स पवेलियन, किसी को भी बैठना नहीं है. देखिए प्लेयर्स पवेलियन में सिर्फ शाहिद शेख टीम के साथ बैठेंगे. सिर्फ खिलाड़ी बैठेंगे वहां. शाहिद अंसारी, सॉरी, शाहिद अंसारी जो के मेंटोर हैं, मांगीलाल पालीवाल के राइट हैंड कहे जाते हैं. स्विच हिट किया है, कमाल का स्ट्रोक खेला है रॉक ऑफ टिमगढ़ ने. गेंद थर्ड मैन बाउंड्री पर. 4 रन. सगळ्याच चर्चेत राहिलेलं आहे. प्रत्येक सामन्यामध्ये त्यांचा क्लास अजून जास्त बहरत चाललेला आहे. त्याचमुळे उलट दिशेने खेळताना थर्ड मॅन क्लिअर करून या 4 धावा वसूल केलेल्या आणि धावसंख्या झाले मॅगी 11 या संघाची 12. इस तरह के शॉट बहुत कम खेलते हैं श्याम चौधरी. स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ पहुंचा है. मैगी 11 का 12 रन बिना किसी विकेट के, 12 विदाउट लॉस. कोहली, ओ माय गॉड, अपील कोर्ट बिहाइंड की. मुनाफ शेख अपील करते हुए अंपायर सहमत नहीं. विकेटचं महत्व ठाऊक आहे विक्टोरियन स्पोर्ट्सला. श्यामने पुन्हा एकदा कमिटमेंट केली होती उलट दिशेने खेळण्याची, पण चेंडूची गती ओळखली नाही. त्याचवेळी शरीराचा संपर्क झाला, पण सेफ आहेत श्याम चौधरी. बिल्कुल. देखिए हर दिन तो रविवार नहीं रहता है. जिस तरह दूसरी कोशिश की थी, थोड़ा ऑन ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेलना चाह रहे हैं
श्याम चौधरी, अक्षय कोहली, मैन फ्रॉम नानकर, कदमों का इस्तेमाल, निकल के मारने की कोशिश, स्ट्रोक को चेक किया, धीरे से पुश किया, मिड ऑन में 1 रन। पुढे सरकले पण स्वतःला ब्लॉक करून घेतलं श्यामने, बॉलला मिडॉनला पाठवलं पण 1 धाव मिळालेली आहे. पण ही बाब महत्वाची आहे की डॉट बॉल परवडणार नाही आहेत. मॅगे 11ला स्ट्राईक रोटेट केलं, स्ट्राईकवर प्रणवला आणलं. धावसंख्या धीम्या गतीने पुढे सरकते 13. गोटेकर भी और कारेवली के कैप्टन तैयार है टॉस के लिए। पहले आकर भाविक से आपको मिलना है, ऑर्गेनाइजिंग कमेटी से तुरंत ही। अक्षय कोहली, सीधा स्ट्रोक है, तीर की मानिंद, 4 रन। अब ये खिलाड़ी अपने सेफ झोन मध्ये हा स्ट्रोक खेळलेला आहे, व्ही मध्ये खेळलेला आहे, त्यातल्या त्यात पॉवर प्ले आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला, आणि म्हणूनच एक सोपा फटका आपण म्हणू शकतो. पण वाटता तितका सोपा फटका तो नसतो क्रिकेटच्या खेळामध्ये. पण एंड चांगला झालेला मॅगी 11च्या पहिल्या षटकाचा. धावसंख्या 17 बिनबाद. एंड ऑफ द फर्स्ट ओवर 17 फॉर नो विकेट। देखिए शोएब मेमन, 5 ओवर अगर आपने 25 मिनट में नहीं किए तो आखिरी ओवर में एक खिलाड़ी और सर्कल में आ जाएगा। 3:23 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता. तुमचे दोन्ही एक्स्ट्रा मेंबर आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. भिवंडी क्रिकेटची आणि खूप चांगल्या पद्धतीने सिटी क्रिकेटची जी BC4 कमिटी आहे, चांगल्या क्रिकेटसाठी नेहमीच प्रयत्न करते. देखिए BC4 चैंपियन ट्रॉफी की विजेता टीम रही थी तपस्या स्पोर्ट सोनाले, और रनर्स रही थी चैलेंज स्पोर्ट। पहिली स्पर्धा या सीझनची कंप्लीट झाली DD स्पोर्ट्सच्या मैदानावर मागच्या आठवड्यामध्ये. ओव्हर द विकेट श्याम शफल झाले होते, पण ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न होता, पण सुरुवात या षटकाची जितेशची डॉटने होते. चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची विक्टोरियन स्पोर्ट्स कडून जितेश. जितेश को गेंदबाजी दी गई है। कहीं ना कहीं श्याम चौधरी पहले 2 मैच देख चुके हैं कि इस विकेट में रन बहुत है, लेकिन ये जो फॉर्मेट है, ये फॉर्मेट भी तो बहुत बड़ा है। 6 षटक खेळण्याची संधी तुम्हाला मिळते, त्याचमुळे पुरेसा वेळ प्रत्येक कॅप्टनकडे असतो पर्याय वापरण्याचा. दरम्यान बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून जातोय. बॅक टू बॅक 2 डॉट. चांगली सुरुवात या षटकाची जितेशच्या वतीनं. I think this is a great start from Jitesh in Dharmaraja Cup Tadali. Still overcast condition, sun has gone behind the cloud, look like the climate of UK, United Kingdom. पण आपण आहोत भिवंडीमध्ये आणि तोच अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर या कैलासवासी रामचंद्र दादाजी पाटील व कैलासवासी कृष्णा कान्हा चौधरी क्रीडा नगरीमध्ये, ताडाळी, भिवंडी. जितेश तयार. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला लपेटला आणि फेकून दिले बॉलला डीप मिड विकेट सीमारेषा पार. मिळतील धावा 6. कडक बेधडक षटकार. हवा भी तेज चली और क्या बॉटम एंड का साइड में बहुत ही जबरदस्त स्ट्रोक, 6 रन। जयेश वखारे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. वहीं मैं कह रहा हूं कि जिन्होंने बहुत बड़ी टीमों के लिए खेला है, होता है 12वें खिलाड़ी क्योंकि इतने एक्सपर्ट नहीं रहते हैं, और जयेश वखारे के पास एक लंबा इतिहास है, लेकिन वखारे को फेंक दिया आउट ऑफ पार्क। 6 रन से स्कोर उछलता हुआ 23 पे। श्याम, जसं मी उल्लेख केला होता की भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील त्यांनी अर्धशतक जवळपास पूर्ण केलं होतं आणि आज सुद्धा त्याच लयीमध्ये ते दिसत आहेत. बिल्कुल, सिर्फ तुषार शिल्के हैं जिन्होंने अर्धशतक लगाया BC4 फॉर्मेट में इस सीजन में.
फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे थ्रो बॉलिंग एंडला वेगानं होतो एकाच ऍक्शन मध्ये तोपर्यंत फलंदाज पोहोचले होते सेफली एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 24 धावा 24 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी Yes, I think this is the good start from Maggie 11, Mangilal Paliwal, who watching on in YouTube. Welcome the Rokada Rasta owner Mangilal Paliwal Saab, the owner of Maggie 11. जयेश वखारे बघा वेळ घेतला तर मग त्यानंतर तो भुर्दंड बसेल 3:23 3:23 पर पहिला बॉल डिलीवर्ड किया गया था इस इनिंग का ध्यान रखिए 4 चेंडूचा खेळ संपला धावसंख्या बऱ्यापैकी थांबवलेली आहे जयेशने या षटकामध्ये 7 धावा त्याने खर्च केलेत मागच्या षटकामध्ये अक्षय कोहलीच्या एक षटकात 2 चक्कर आला होता विकेटचा शोध अजूनही अपूर्ण आहे आणि तोच शोध घेण्यासाठी सातत्याने गोलंदाज प्रयत्न करतायत जयेश तयार ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली क्षेत्ररक्षकात अवेलेबल मिड विकेटला थोडे फंबल झाले आणि लगेचच त्याच संधीचा फायदा आता फलंदाजाला होईल बॉल जाईल सीमारेषा पार 1-2 कफूर चौकार बॉल बॅट अँड पॅड मधला हलका त्याने बॉलला टर्न केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये थ्रो केलाय पण तोपर्यंत फलंदाज पोहोचलेले आहेत चांगलं षटक आतापर्यंत पाहायला मिळतंय फलंदाजी करणाऱ्या संघासाठी 2 षटकांचा खेळ संपलाय पॉवर प्ले संपलेला आहे धावसंख्या झालेली आहे प्रथम फलंदाजी करताना मॅगी 11 या संघाची एकही विकेट न गमावता 29 धावा देखिए पावर प्ले का इतिहास बना था 20 फरवरी 2023 को रईस बिल्डर एंड डेवलपर ट्रॉफी में जब गैसुद्दीन शेख के साथ उनके ओपनर ने बालाजी से खेलते हुए पावर प्ले में 53 रन बनाए थे और मैगी ट्रॉफी में इतिहास बना था डेथ ओवर में 2 ओवर में 54 रनों का चेस का पिछले सीजन में आमच्यासोबत 2 इन्सायक्लोपीडिया आहेत एक तर डॉक्टर मोरेश्वर गवळी सर ज्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्व रेकॉर्ड्स माहिती आहेत भिवंडी क्रिकेटचे रेकॉर्ड्स माहिती आहेत पण मोरेश्वर गवळी सर तर त्यांचा तो अनुभव सातत्यानं प्रत्येक स्पर्धेत देत आहेत सिद्दीक भाबे सर सुद्धा भिवंडीतलं क्रिकेट जे सिटी क्रिकेट प्रामुख्याने आपण पाहतो त्या क्रिकेटच्या सर्व रेकॉर्ड्सची माहिती तुम्हाला वेळ प्रसंगी ते देताना पाहायला मिळतील दरम्यान तिसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत विकी यादव तिसरा क्रमांक षटक हाताळण्यासाठी येत आहेत मरता क्या ना करता पहले पावर प्ले में ज़्यादा रन आए शोएब मेमन ने अपने मेन फ्रंट लाइन बॉलर विकी यादव को मोर्चे पे लगा गया है सामना करेंगे बैटर प्रणव भुईर सीधे स्ट्रोक बहुत अच्छे खेले फिर ड्राइव करते हुए गैप में तेज स्ट्रोक है लॉन्ग ऑफ के खिलाड़ी बाईं ओर गए नहीं रोक पाए अब जाके रोका भी तो गेंद बाउंड्री के बाहर 4 रन चांगलं इम्प्रोव्हायझेशन बॅकलिपचा वापर चांगला केला आणि बॉलला गॅपमधून बाहेर काढला क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले बॉल अडवण्याचे पण प्रयत्न अयशस्वी 4 धावा आणि चौकाराने सुरुवात होते या षटकाची आणि धावसंख्या 33 क्लास स्ट्रोक इंडीड बिल्कुल गेंद की मेरिट पे बल्लेबाजी कर रहे हैं कमाल का शॉट खेला था वहाँ पे प्रणव ने विकी यादव इस मरतबा हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना चाह रहे थे बल्ले का मुंह खुल गया गेंद पॉइंट पे 1 रन मैगी 11 का स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन देखिए पहला दिन है पिच भी बहुत ज़बरदस्त है लेकिन इस सरफेस में आज काफ़ी रन है धावांचं कुरण आहे हे मैदान मागच्या 5 डावांमध्ये आपण तेच सातत्यानं पाहतोय आणि म्हणूनच गोलंदाजांसाठी आज अग्नि परीक्षा आहे धर्मराजा चषकामध्ये अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में आना है जय बजरंग स्पोर्ट कारिवली और उनके साथ हिमांश गोटेगर भी तैयार हो जाइए ग्रामीण का हाई वोल्टेज मुकाबला पपिया खारिक को देखने के लिए तैयार हो जाइए इस ग्राउंड पे जो इतिहास रचा था उन्होंने अच्छी गेंद स्ट्रोक गेंद थी टिप्पा खाने के बाद हल्की बाहर कटी बाएं हाथ के गेंदबाज की स्ट्रोक गेंद रहती है बाएं हाथ के बल्लेबाज के लिए
पण तुम्ही उल्लेख देखील तोच केला होता की विकी यादवचं या क्रमावर येणं महत्त्वाचं आहे विक्टोरियन स्पोर्ट्ससाठी, तेच ते करून दाखवत आहेत आणि श्याम चौधरीला अडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न आतापर्यंत अचूक ठरलेले आहेत. विक्की यादव अपील और आउट प्लम एलबीडब्ल्यू. क्या खूबसूरत गेंद थी, श्याम चौधरी को चलता कर दिया. शंका नहीं थी इतना प्लम. मनीष पाटिल, मैं आपको बताता चलूं कि क्रिकेट में गेंदबाज 3 गेंदों में अगर 3 विकेट लेता है तो उसको हैट्रिक कहा जाता है. 4 गेंदों में 4 विकेट लेता है उसको डबल हैट्रिक कहा जाता है. 5 गेंदों में 5 विकेट लेता है, 5 गेंदों में 5 विकेट लेता है उसको ट्रिपल हैट्रिक कहा जाता है. 6 गेंदों में अगर 6 विकेट लेता है तो उसको परफेक्ट ओवर कहा जाता है. अभी तक अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में डबल हैट्रिक 2 मरतबा लसित मलिंगा ले चुके हैं. वर्ल्ड कप में 50 ओवर के मैच में 2019 में न्यूजीलैंड के सामने T20 में, और T20 में राशिद खान डबल हैट्रिक कर चुके हैं, और जैसन होल्डर ने 2022 में इंग्लैंड के सामने की थी. फाइपर यानी 5 गेंदों में 5 विकेट ट्रिपल हैट्रिक अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सिर्फ काउंटी में हुई है, जिससे ग्लेन पार्कर ने किया है. भिवंडी क्रिकेट में सबसे पहले विश्वास मात्रे ने ट्रिपल हैट्रिक की, उसके बाद कैलाश जादूगर ने ट्रिपल हैट्रिक की, और रईस बिल्डर एंड डेवलपर में 20 फरवरी 2023 को मनोज घाटाल ने इस मरतबा हल्के हाथों से टर्न किया ऑफ हिज हिप्स. 1 रन हाना चल रही है. मुनाफ शेख गेंद को कलेक्ट नहीं कर पाए. ऐकत राहावंसं वाटते. याच दरम्यान मान्यवर कक्षामध्ये आत्ताच ज्यांचं आगमन झालेलं आहे सन्माननीय दिनेश पाटील साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मनीष पाटिल, मेरा अपना मानना है कंप्लीट कोई नहीं, कंप्लीट सिर्फ ऊपर वाले की जात है. पण लेकिन मैं भी सीख रहा हूँ, आप भी सीख रहे हैं. पण जर तुमच्याकडे माझ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे तर त्याचा तर नक्कीच उल्लेख व्हायला हवा आणि तेच ज्ञान आज गवळी सरांचं, सिद्दीक सरांचं, धरत सरांचं, दाते सरांचं, धुमाळ सरांचं ऐकायला मिळेल. विकी यादव इस मरतबा हेलीकॉप्टर उड़ाया है, फील्डर नीचे, बढ़िया कैच, आउट हो गए बल्लेबाज. आहे अक्षय कोळीचं पहिलं षटक हे 17 धावांचं होतं, जयेशचं दुसरं षटक हे 12 धावांचं होतं आणि विक्कीचं हे षटक फक्त 6 धावांचं आहे आणि 2 विकेट सुद्धा या षटकात. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण वळूयात पाहुण्यांच्या सन्मानाकडे. आदरणीय रमाकांत चौधरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. मी विनंती करतोय मंटू सिंग यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रमाकांत चौधरी साहेबांना सन्मानित करावं. धर्मराजा चषक 2024 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम, टेनिस बॉल क्रिकेटची ही धुमचक्री आजपासून स्पर्धेला प्रारंभ झाला आहे आणि पहिल्याच दिवसामध्ये आपण बघतोय अनेक मान्यवर व्यासपीठावर हजेरी लावत आहेत. पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. यथोचित सन्मान पाहुण्यांचा आपण इथे करत आहोत. मंटू सिंग यांच्या शुभ हस्ते रमाकांत चौधरी साहेबांना सन्मानित केलं जात आहे. तदनंतर आमचे सन्मानमूर्ती आहेत आदरणीय सतीश चौधरी साहेब. त्यांना देखील विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. पुन्हा एकदा मंटू सिंग यांना विनंती असेल आपण सन्मान पार पाडावा. रुकी अहमद, नए बैटर, फिनिशर ऑफ भिवंडी एंड फिनिशर ऑफ महाराष्ट्र, महेंद्र मागे. नाव असंच मिळत नाही, तुम्हाला ती कामगिरी करावी लागते आणि कित्येक स्पर्धांमध्ये महेंद्र मागेने ती कामगिरी करून दाखवलेली आहे. पण आता हा पहिला डाव आहे आणि पहिल्या डावातली 3 षटकं संपलेत आणि मॅगे 11 संघाची धावसंख्या 35 आहे. 35 धावात 2 गडी बाद. देखिए, जयेश पाटिल बहुत झिंझारू कैप्टन है. उन्होंने महेंद्र मागे को भेजा है. मुनाफ शेख लग रहा है कि एक फील्डर अंदर आके रहेगा. पाहू शकाल सतीश दादा चौधरी यांना आपण सन्मानित करतोय. यानंतर विशालजी चौधरी साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती मी मंटू सिंग यांना करतो. आपको लगता नहीं कि टेनिस क्रिकेट में विकेट कीपर कुछ ज़्यादा ही समय लेते हैं? शोएब मोहम्मद, चलिए रुकने के लिए वक्त नहीं है. तर शोएब तयार होत आहेत पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेटनं.
धीम्या गतीचा बॉल ड्राईव्ह केलाय मिड ऑफ आतमध्ये त्याच संधीचा फायदा उचलला बॉलला पाठवलाय थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार सुरुवात दमदार चौकार वर पाहायला मिळत आहे विशालजी चौधरी यांना आपण सन्मानित करतोय तदनंतर योगेशजी चौधरी देखील या व्यासपीठाची शोभा वाढवत आहेत या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत त्यांचा देखील यथोचित सन्मान करण्याची विनंती असेल मंटू सिंग यांना ऋतिक गड़क का कड़क शॉट आणि कडक अभ्यासपूर्ण शॉट आता बघा लॉंग ऑफ तैनात केलेला आहे ऋतिकसाठी अभ्यासपूर्ण फलंदाजी ऋतिकची पाहायला मिळाली पुन्हा एकदा ड्राईव्ह केलंय पण यावेळेस प्रोटेक्शन आहे लॉंग ऑफला एक सिंगल ऍड होईल दुसऱ्या धावासाठी प्रयत्न ऋतिकचा होता पण महेंद्रची तयारी नव्हती धावसंख्या 40 देखिए मैंने कहा कि टेनिस क्रिकेट में अधिकांश बार हम देखते हैं कि विकेट कीपर फील्डिंग सजाने में ज़्यादा टाइम लेता है हालांकि विकेट कीपर का रोल भी बड़ा रहता है और MS धोनी ने साबित किया है पण तितका वेळ टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाही आहे हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे 40 धावा 2 गडी बाद पंचांच्या योगेश डावीकडून शोएब चौधरी साहब का सत्कार होता हुआ मंच पे शेप तयार स्ट्रायकर बॅटर महेंद्रसाठी ऑन साइडला बॉलला टर्न केलंय जास्त इलिव्हेशन नव्हतं अंतर नव्हतं बॉल मिड विकेटला कव्हर केला जाईल तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल एका धावेची वर धावसंख्या 41 not a very good stroke from Mahendra Mage tried to hit out of the ground but not get too much elevation behind his stroke and ball is driving first bounce to square leg for a single वाऱ्याचा झोत या मैदानावर फलंदाजीवर प्रभाव टाकणार आहे त्याचमुळे उजव्या त्याचा फलंदाज जेव्हा खेळतो ऑन साइडला त्यावेळेस ते रेस्ट्रिक्शन मिळते वाऱ्याचं आणि त्याचमुळे बॉल प्रवास करत नाही आणि त्या स्ट्रायकर एंडला लेफ्टी बॅटर येत आहेत ऋतिक गडक धावसंख्या 41 3 चेंडूचा खेळ संपलाय ऑन साइडला लपेटलाय हा बॉल थेट जाईल झाडांच्या आरपार सीमा पार काऊ कॉर्नर क्लिअर सिक्सर ऋतिक कडक बॅटला फलंदाजी करतोय चला तर आपल्याला घेऊन जातोय जनार्दन भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर धर्मराजा चषक 2024 मध्ये पार पाडला जातोय खूप खूप धन्यवाद साहेब आपण आलात आपण या स्पर्धेची शोभा वाढवत आहात आम्हाला आनंद होतोय आणि आता पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळणार आहोत इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स थँक्यू शोएबचं स्वागत आता षटकाराने केलेलं आहे ऋतिक गडगने धावसंख्या पोहोचते 47 वर समान कालांतराने मोठे स्ट्रोक येत आहेत ही एक महत्त्वाची बाब मॅगी 11 या संघासाठी आहे शोएब पुन्हा एकदा दिशा बदलत आहेत पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत लेफ्टी बॅटर्ससाठी अटॅकिंग अप्रोच सातत्याने ऋतिकचा पाहायला मिळालाय फुल टॉस आहे एक्स्ट्रा कव्हरला खेळलाय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा पोहोचलाय पण ऋतिकच्या या स्ट्रोकवर धावा किती मिळतील पाहूया महेंद्रचा वेग भन्नाट आहे चांगली रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांची होते वाढ धावसंख्या 49 आणखी एक सत्कार सन्मान व्यासपीठावर पार पाडला जात आहे आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय दिनेश पाटील साहेब सॉरी जनार्दन भोईर साहेब त्यांना आपण सन्मानित करतोय तसेच दिनेश पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे मयूर चौधरी यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण दिनेश पाटील यांना सन्मानित करावं शेवटचा बॉल या षटकातला चौथं षटक मार्गस्थ आहे सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट आपण पाहतोय हेलिकॉप्टर उडवलंय 2 क्षेत्ररक्षक येत आहेत बनतील दर्शक का पाहूया चांगला स्टॉप लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचं चांगलं अँटिसिपेशन पाहायला मिळालंय बॉलला त्यांनी आत अडवले दरम्यान पूर्ण केली जाते ही फक्त एकच धाव आणि धावसंख्या पोहोचते 50 रिले फील्डिंग इस बीच हमारे बीच मिस्टर IPL जिन्होंने T20 क्रिकेट वर्ल्ड क्रिकेट और IPL को सक्सेस किया मराठी के पोस्टरमैन कुणाल दाते सर जुड़ चुके हैं आपका हार्दिक स्वागत है धर्मराजा चषक में मोस्ट वेलकम चला वेळ चालू आहे तुमची 3:23 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता 3:45 झालेत टायमर थांबणार नाहीये लक्षात घ्या सिटी क्रिकेट असू द्या किंवा ग्रामीण क्रिकेट टायमर थांबणार नाहीये पुढचे 2 कॅप्टन तयारीत राहा गोठेकर ब आणि कारिवली टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी तयारीत राहायचंय ओवर समाप्त होते हुए 4 पहले टॉस हार के बल्लेबाजी करती हुई मैगी 11 ने कुल बनाए 50 रन विकेटें गिरी है 2 दोस्तों आप देख रहे हैं राजा नगर सेवक नीलेश चौधरी साहब का धर्मराजा चषक आसमान में बादल छाए हुए हैं टेनिस क्रिकेट में पहले ही दिन राजा नगर सेवक सम्माननीय नीलेश चौधरी साहब छाए हुए हैं वड़ाल देवी स्पोर्ट्स ऑर्गेनाइजिंग क्लब छाया हुआ है और धर्मराजा चषक छाया हुआ है विकी यादव को
कंटिन्यू रखा है ऋतिक गढ़ के लिए। इस मरतबा केवल बल्ला फेंका है और बढ़िया कैच डीप स्क्वायर लेग पे, ऋतिक गढ़ आउट। फ्लिक किया था पैरों के सामने। इज विकी यादव. मागच्या षटकासोबत 2 विकेट्स त्यांनी घेतल्या आणि विकी यादवने या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. फ्लिक ऑफ द व्रिस्ट, ऋतिक गढ़ झेलची सुरुवात बाद. देखिए मनीष, मैंने पहले ही कहा था कि मरता क्या ना करता उनको मोर्चे पे लगाया गया। नए बैटर मैदान में आते हुए वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटिल, टीम के कैप्टन जेपी, 50 रन 3 विकेटों के नुकसान पे BC4 फॉर्मेट में मुकाबला चल रहा है। अगला मैच क्लैश ऑफ टाइटन्स हाई वोल्टेज मुकाबला पपिया खाड़िक बनाम गणेश डिंगोरे, देखना ना भूलिए। शहापूर आणि भिवंडी या 2 परिसरातील क्रिकेट किती विकसित आहे, संघर्षाचं आहे, त्याचं प्रमाण पुढच्या सामन्यात तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. स्टे ट्यून विथ अस ऑन प्रिन्स मूवीज. आपण पाहताय धर्मरदा चषक 2024. स्टे ट्यून विथ अस। जयेश पाटिल सामना करें विकी यादव का। आते ही खींच के मारा है, चाबुक का शॉट है, फ्लाइट 6। दिस इज द जयेश पाटिल। ट्रॅकर होता आणि वंडर बॉयला सेट होण्यासाठी वेळ लागत नाही आणि काय जबरदस्त पॅरल स्ट्रोक त्यांनी खेचला. आपल्या संघासाठी 6 धावा जोडल्या, धावसंख्येचा वेग वाढवला. धावसंख्या 56. मैगी 11 56, अब तक 56। यहाँ पे फिलहाल तो कोई टोटल सेफ नहीं है। आगे बढ़ के ट्रैप लगाना चाहते थे, सिरा लेके गेंद गली में गई, 1 रन। देखिए गली महबूब की हो या क्रिकेट की, इसके चक्कर अच्छे नहीं होते हैं, पकड़े जाने का डर रहता है। क्या बात आहे. पण अँगल खूप चांगला यूज करतोय विकी यादव सातत्याने. रायटी बॅटरसाठी जो अँगल असायला हवा, जी पिचिंग असायला हवी, जो बॉलिंग पाथ असायला हवा, तो खूप चांगला मेंटेन केलेला आहे. ही क्वालिटी आहे विकी यादवची. अजय गरत और कुणाल दाते मुस्कुरा रहे हैं और ये उन्हीं के एक्सपीरियंस के लिए मैंने कहा है, क्योंकि उन्हीं की ये उम्र चल रही है। विक्की यादव मुनाफ समय ले रहे, लगातार लॉन्ग ऑफ को उन्होंने थोड़ा सा सीधा रखा है। महेंद्र मागे अपने अंदाज में अब तक आए नहीं है, एक ही गेंद खेली है, बॉलर बैक ड्राइव, जड़ में गेंद, बल्ला उठाने का मौका नहीं दे रहे हैं, कमाल की बॉलिंग कर रहे हैं विक्की यादव। चेक करतायत विकी यादवला महेंद्र मागे, कारण त्यांना माहिती आहे की विकी यादवचं षटक हे थोडंसं धोकादायक ठरू शकेल मोठ्या फटक्यांसाठी. त्याचमुळे बॅकलिपचा वापर करताना ते देखील थोडासा वेळ घेतात. एक सिंगलने धावफलक पुढे जातोय, पोहोचतोय 58 वर. 58 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3. विक्की यादव लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स, फुल टॉस गेंद स्विंग कर दिया है और गेंद निकल गई है बैकवर्ड ऑफ स्क्वायर, 6 रन। लूजनर वॉज अ सिग्नेचर स्ट्रोक बाय जयेश पाटील. बैठक स्ट्रोक तर त्याला झोपेतून उठवलं तरी तो देखील तो लिहिल्या खेळू शकतो आणि तो स्ट्रोक जयेशने खेळला. 2 षटकार त्याच्या वतीने आतापर्यंत ज्या डावात मिळाल्या मॅगी 11ला. धावसंख्या सुसाट सुटली आहे 64. देखिए जयेश पाटिल के आज काफ़ी तीखे तेवर लग रहे हैं, टीम के कैप्टन भी है। 3 गेंदों में 13 बनाए, सिग्नेचर स्ट्रोक जयेश पाटिल का कहा जाता है बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, बहुत स्ट्रॉन्ग जोन है उनका, ऐसा नहीं कि वो चारों तरफ भी खेलते। विक्की यादव जयेश पाटिल के लिए एज एंड गॉन, जयेश पाटिल आउट, मुनाफ शेख का बढ़िया कैच।
च्या वतीनं हे दमदार नियोजन. टायमर आपण चेक करूया. टायमर मॅच आहे सुभाष सर, आपण चेक करूया. कारण अमोल पाटील सर जे अध्यक्ष आहेत BC4 कमिटीचे, ते आमच्या सोबत आहेत आणि सर्व काही सुरळीत चाललं पाहिजे त्यासाठी ते शहानिशा करतायत. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 64, गडीबाद झालेत 4 गडीबाद 64 धावा. 5 षटकांचा खेळ संपला. मॅगी 11. ऑन फील्ड अंपायर हमको आपको रुकना है क्योंकि 3 मिनट घटा के हम सही समय चला चला आता जास्त वेळ घेऊ नका. ज्यादा वक्त ना ले. आप अगदी कटौती पे थे, लास्ट मोमेंट पे थे. 10 सेकंड बाकी थे. थोड़ा चेक किया. कमेंटेटर डॉक्टर गवली सर, अगला मैच दोनों कैप्टन को टॉस बॉक्स में बैठना है. हिमांश कोटेकर बी और JB स्पोर्ट कारीवली. जयेश मात्रे मुस्कुरा रहे थे, बहुत बड़े विकेट कीपर है कारीवली के. चला जयेश वखारे आता शेवटच्या षटकासाठी सेकंड स्पेल मध्ये येत आहेत. फार एंड त्या अगोदर त्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं जे 12 धावांचं होतं. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 64 आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. महेंद्र मागेची साथ देण्यासाठी सागर कारभारी नॉन स्ट्रायकर एंडला आहेत. स्ट्रायकर एंडला आपण महेंद्र मागे यांना पाहतोय आणि आता जी उपाधी मिळालेली आहे ती उपाधी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का, की जयेश वखारे ज्यांना स्लॉग ओव्हरसाठी राखून ठेवलं होतं विक्टोरियन स्पोर्ट्सने, त्यांचा खेळ पाहायला मिळेल. मिळालाय. मुनाफच्या हातात जेल देऊन महेंद्र मागे बॅक टू पॅव्हिलियन. धक्का बसतोय. 5वा मॅगी 11. देखिए आज जिस तरह से बुझे बुझे से लगे महेंद्र मागे, लग रहा था कि लंबी इनिंग नहीं खेलेंगे, आउट होके चले गए. लेकिन आपको याद चाहिए मनीष पाटिल, किताबों पे अगर धूल बैठ जाए ना तो अंदर की कहानियां नहीं बदलती. क्लास तो महेंद्र मागे का वहीं रहेगा. एक्झॅक्टली. आणि जरी आज त्यांचा खेळ या सामन्यामध्ये तितका चांगला राहिला नाही तर त्यांच्या त्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण करू आपण शकत नाहीयेत. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यतीन मडवी 7व्या क्रमांकावर पोहोचलेले आहेत. अजूनही मैदानाच्या आतमध्ये सागर कारभारी, यतीन मडवी हे 2 फ्रेश बॅटर आहेत. बाकी सर्व सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत. सुरुवात या षटकाची विकेटने केले जयेश वखारे. यांचा जो पर्याय शेवटच्या षटकासाठी राखून ठेवला होता तो पर्याय पहिल्याच बॉलवर महेंद्र मागेची विकेट घेऊन योग्य ठरतोय. शॉर्ट ऑफ लेन बॉल एक्स्ट्राच्या बाहेरचा एक्स्ट्रा मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या 65. अच्छी सोच नहीं है वहाँ पर गेंदबाज की. आपने बाएं हाथ के लिए जो आपका ओरिजिनल स्विंग है, लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं और कारण रहा कि पहली गेंद वाइट. प्रेशर घेऊन चालणार नाही. तर मागच्या बॉलवर जो विकेट मिळालाय तो कॉन्फिडन्स घेऊन तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. कारण जयेश वखारे यांची सुरुवात या षटकाची विकेट घेऊन चांगली राहिले. लो बाउन्स आहे. काही पॅचेस आहेत ज्या ठिकाणी बॉल पिच झाल्यानंतर सिद्दीक भाबे सर बॉल थोडा खाली राहतो आणि तोच एक प्रश्न आहे फलंदाजाच्या मनामध्ये. देखिए शुरुआत है अभी. उस एंड से हमने देखा कि पहले मैच में भी गुड लेन पे पड़ने के बाद गेंदें अतिरिक्त उछाल भी ले रही थी. खासतौर से ऋतिक ने जो गेंदबाजी की थी पिंपल नेर के, त्याचमुळे त्याच संधीचा फायदा उचलण्याच्या तयारीत प्रत्येक गोलंदाज आहे. तर जयेश वखारे सुद्धा तेच पहिल्या स्पेलमध्ये करताना पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 डॉटने त्यांनी सुरुवात केली होती त्या स्पेलची. पण यावेळेस बघा ऑन साइडला खेचून मारलाय पुन्हा एकदा पुल. पॉवरफुल बॉल मैदानाच्या बाहेर होतोय. गुल. मिड विकेट क्लिअर. सिक्सर. अच्छा स्ट्रोक था. बहुत जल्दी हरकत में आए और कहते हैं
हरकत में बरकत है। ये देखिए किस तरह से इस शॉट को अंजाम दिया। यतीन मडवी क्योंकि लेदर भी खेलते हैं तो इनके पास दोनों बैकलीफ को बहुत अच्छा इस्तेमाल करते हैं। 6 धावांची वाढ झालेली आहे आणि धावसंख्या 71 वर पोहोचले. 71 रन्स ऑन बोर्ड. अजूनही गवली 3 चेंडूचा सर- खेळ बाकी. गवली सर की भी जुल्फे चर्चा में रही है। हम रहे तुम रहे या हम हुए तुम हुए या मीर हुए, सभी उसकी जुल्फों के असीर हुए। जयेश वकारे ओव्हर द विकेटनं ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहेत. पूर्ण समर्पण होतं. पूर्ण शरीर झोकलं होतं हात बॉल अडवण्यासाठी, पण बॉल नाही थांबणार. शरीराचा संपर्क करून बॉल सीमारेषा पार. लॉंग ऑन क्लिअर. चौकार. ये जो विक्टोरियन रन रन लुटा रही है ना, ये बहुत महंगे पड़ सकते हैं। जहाँ पे 2 रन थे वहाँ 4 दे डाले, जहाँ कैच था वहाँ पे 4 दे डाले। जब आप चेस करते हैं ना तो इन रनों की बहुत याद आपको आ जाती। येस ॲडव्होकेट उमेशजी सोनवणे, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्यास विनंती आहे, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे ॲडव्होकेट उमेशजी सोनवणे. कमाल की गेंद थी, बाहर निकाला था बाएं हाथ के बैट्समैन के लिए। आवश्यकता आहे अशा चेंडूंची. जयेश वखारे चांगल्या पद्धतीने गोलंदाजांचा अप्रोच ओळखतोय, स्टान्स ओळखतोय, त्यांचा फॉलो थ्रू ओळखून गोलंदाजीमध्ये व्यवस्थित बदल करतोय. यावेळेस ऑप्शनच्या बाहेर कमिट झाले आणि 6 धावांची कमिटमेंट पूर्ण केली. धावाच्या शेवटच्याच बॉलवर गोलंदाजावर घाव करणारा षटकार. 6 धावा. 84 रन बन चुके हैं मैगी 11 मांगीलाल पालीवाल फेम टीम के 6 ओवर में। 82 का लक्ष्य रखा है। 81 बने, 82 का लक्ष्य रखा है विक्टोरियन के सामने। चलते हैं पहले अगले टॉस की तरफ। टॉस बॉक्स में 2 दिग्गज टीमें आमने सामने। महेश भोला जेबी स्पोर्ट कारोली के कैप्टन पहुंच चुके हैं। गोटेकर बी के भी कैप्टन पहुंचने की तैयारी में। लेकिन सेकेंड इनिंग की जब शुरुआत होंगी तो धर्मराजा चषक में आपके साथ एक बहुत ही मशहूर कमेंट्री की जोड़ी सदाबहार कमेंटेटर अजय गरत और उनके साथ कमेंटेटर मिस्टर आईपीएल कुणाल धाते जी। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे. आमचे मान्यवर सन्मान्य दिनेशजी पाटील, ॲडव्होकेट उमेशजी, त्याचबरोबर नितीनजी बजागे, ॲडव्होकेट उमेशजी सोनवणे, तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. जय बजरंग कारिवली, त्याचबरोबर हिमांश पाटील अँड कंपनी गोटेकर बी, जय बजरंग कारिवली संघाचे कॅप्टन आहेत. खूप खूप स्वागत. त्या गोटेकर संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत. खूप खूप स्वागत. 5 षटकांची मॅच असणार आहे. धर्मराजा चषक 2024 या स्पर्धेला मित्रांनो आज प्रारंभ झालेला आहे आणि आज ग्रामीण एक गाव एक गटमधली ही तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. तिसऱ्या मॅचमधल्या यापूर्वी 2 मॅचेस झालेल्या आहेत. तिसरी मॅच आपण बीसीपोरच्या माध्यमातून पाहतोय आणि ही चौथी मॅच खऱ्या अर्थाने पण ग्रामीणमधली तिसरी मॅच आपण पाहणार आहोत. टॉस होणार आहे. आमचे सन्माननीय दिनेशजी पाटील, ॲडव्होकेट उमेशजी सोनवणे, त्याचबरोबर नितीनदादा बजागे असे मान्यवर. नितीनदादा आपण यायचं आहे. दिनेश दादा आपण सुद्धा यायचं आहे. एक प्रसिद्ध उद्योगपती, त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर आहेत 40 प्लसचे. दिनेशजी पाटील, खूप खूप स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. दोघांना ही शुभेच्छा देत आहेत. कॉईनची माहिती देणं फार गरजेचं असणार आहे, कारण ही जी स्पर्धा आपण पाहतोय ना, धर्मराजा चषक 2024 आणि याचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब या स्पर्धेचे प्रणेते. आणि दुसरी बाजू स्पोर्ट्स क्लब, असं एक स्पोर्ट्स क्लब, एक डिसिप्लिन स्पोर्ट्स क्लब वरालदेवी स्पोर्ट ताडाळी, दोन्हीपैकी एकाचं नाम निर्देशन आपण करायचं आहे. 5 षटकांची मॅच असणार आहे आणि मॅनेजरांच्या शुभास्ते टॉस होईल. दिनेश दादा, आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? गोटेकर संघाचे कॅप्टन, त्यांचं म्हणणं आहे वरालदेवी स्पोर्ट्स ताडाळी. मात्र आलेलं आहे धर्मराजा चषक. दिनेश दादा, खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. नितीनजी, आपण सुद्धा टॉससाठी आलात, आपलं सुद्धा खूप खूप आभार. एक आपण चर्चा करूया. चर्चा होणं गरजेचं आहे. महेश
कसं वाटलं मैदानात प्रवेश केल्यानंतर धर्मराजा चषक 2024 आयोजन कसं वाटलं? जसं काय IPL खेळायला उतरलो आहे असं वाटतंय आणि दरवर्षी ही टुर्नामेंट चांगलीच असते. आमचा गेल्या वर्षी पण इथे प्रदर्शन चांगला झाला होता. मला वाटतं क्वार्टर फायनलला आम्ही हरलो होतो टेंबोली विरुद्ध. महत्त्वाचा प्रश्न आहे, नाणेफेक जिंकलेली आहे, निर्णय काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू. विशेष उद्देश काय त्या पाठीमागे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या पाठीमागे उद्देश काय? सर चेसिंग इथं होतात आणि बॉल पण 70-70चे आहे आणि 5 षटकांचा सामना आहे, तर आम्ही चेसिंग करायला पसंत करू. महेश भोळ, मला असं म्हणायचं की तुमचा पूर्णपणे संघ खेळणार आहे की कुणाची उणीव या महत्त्वपूर्ण पहिल्याच मॅचमध्ये भासणार आहे? नाही, पूर्ण संघ आहे, कोणाची आम्हाला कमतरता नाही आहे. सर्व टीम एकदा एकत्र आले आहे, सर्वजण आहेत. साधारण काय स्ट्रॅटेजी, माइंडसेट काय केलं असेल? साधारण किती धावांपर्यंत थांबवलं म्हणजे तुम्ही वर्चस्व प्रस्थापित करू शकता पहिल्याच मॅचमध्ये? सर आम्ही कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू की समोरचा संघही बलाढ्य आहे शहापूर तालुक्यातला आणि त्यांचा आमचा आमने-सामने मला वाटते 2 वेळा झालेला आहे. 2 वेळा त्या लोकांनी आम्हाला हरवलेलं आहे. आम्ही प्रयत्न करू चांगला खेळ खेळायचा. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीरेखांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. थँक्यू. गोटेकर संघाचे एक युवा डॅशिंग कप्तान सोबत आहेत. कसं वाटलं आयोजन? कारण शहापूर परिसरामध्ये सुद्धा खूप मोठ्या स्पर्धा होत असतात आणि त्या परिसरातील तुमचा एक दादा संघ आहे, दिग्गज संघ आहे. कसं वाटलं आयोजन? नक्कीच आयोजन तर चांगलं आहे. भिवंडी बोललं तर आयोजन चांगलंच असतो आणि मॅचेस पण चांगले होत असतात, त्यामुळे इकडं खेळायला मजा येते. बॅटिंग करायची आहे. काय साधारण असणारी धावसंख्या की तुम्ही त्या धावसंख्येच्या माध्यमातून समोरच्या संघाला पराभूत करू शकता? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू, कारण की 2 मॅच बघल्या. बॅटिंग पिच वाटते, तर बॅट्समन चांगले बॅट बॉल येतात, त्यामुळे मग आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. इनिशियल ओव्हरमध्ये कुठले बॅटर आहेत त्यांच्याकडनं सुरुवात चांगली होईल? साधारण मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये कारण 2 षटके असतात. मी स्वतः आहे, जयंत आहे, रवी आहे, यांच्याकडून अपेक्षा असेल का बॅटिंग पॉवर प्लेमध्ये होईल. नंतर मग मागं मनीष आहे, आतिश आहे, यांनी बॅटिंग करावी अशी अपेक्षा आहे. तुमच्या संघासाठी, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. ऑल दी बेस्ट. तर मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती म्हणजे जय बजरंग कारिवली विरुद्ध हिमांश पाटील आणि कंपनी गोटेकर. जय बजरंग कारिवली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि गोटेकर बी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांच्या पाठीराख्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि जाऊया आपण लगेच कॉम्बॉक्समध्ये सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि सज्ज होतील आमचे दिग्गज महाराष्ट्राचे नामवंत समालोचक. IPL म्हणजे ज्यांचा आवाज ऐकला कुणालजी दाते, त्याचबरोबर 3-in-1 समालोचक सदाबहार कॉमेंटेटर अजय घरत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवली सर. स्वागत है एक बार फिर से सभी दर्शकों का धर्मराजा कप 2024 में. सिटी क्रिकेट का पहला मुकाबला, आज पहला दिन. मैगी 11 बनाम विक्टोरियन स्पोर्ट्स. मैगी 11 ने पहले बैटिंग करते हुए अच्छा टोटल बनाया 81 रन और पारी की शुरुआत हो चुकी है. विक्टोरियन स्पोर्ट्स के पहली गेंद का सामना किया एराज ने, खाता नहीं खोल पाए हैं. हिमांशु पाटिल गेंदबाजी करते हुए 82 रनों का टारगेट. और अच्छी गेंद थी, ये थोड़ी नीची रही. राउंड द विकेट से गेंदबाजी कर रहे हैं दाहिने हाथ के बैट्समैन के लिए. ये एक ऐसा टूर्नामेंट है जहां पर लाजवाब टीमें, एक से बढ़कर एक खिलाड़ियों का जमावड़ा देखने को मिलता है. टेनिस बॉल क्रिकेट की रथी महारथी खेलते हैं. यदि खिलाड़ी रथी महारथी है तो कमेंटेटर भी कम नहीं है. मेरे साथ कमेंट्री की महारथी इस समय मौजूद है मिस्टर IPL कुणाल दाते. स्वागत है आपका. थँक्यू अजय, थँक्यू. परत एक वेळा त्या ग्राउंडवर आल्यानंतर तोच उत्साह आणि तोच आनंद दिसतोय. इस बार स्लाइस किया है, मिस टाइम शॉट, आसान सा कैच कवर पॉइंट पर पहले विकेट का पतन होता हुआ. ही विकेट हिमांशु पाटीलच्या खात्यामध्ये. 2 डॉट बॉलचा हा दबाव होता, फुलर लेनचा बॉल होता, त्याला स्लाइस करण्याचा प्रयत्न आणि पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये बरोबर झेल देऊन परतलाय एराज. विक्टोरियन स्पोर्ट्सच्या समोर 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि 6 ओव्हरच्या मॅचमध्ये पॉवर प्लेमध्ये तुम्हाला चांगल्या धावा कराव्या लागतील. का पहिल्या सत्रामध्ये पॉवर प्लेमध्ये आपण पाहिलं होतं की धुवाधार फलंदाजी केली होती दोन्ही ओव्हरच्या दरम्यान आणि पॉवर प्लेमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 17 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12.
एक और नीची रहती हुई गेंद, हालांकि पहले जो 2 मैचेस हमने देखे हैं ग्रामीण क्रिकेट से वो मैचेस रहे थे, वहाँ पर विकेट बहुत अच्छा खेला, रन्स काफ़ी बने और इस मैच में भी पहले हाफ में तो रनों का अंबार लगा दिया गया है, लेकिन ये जो पहला ओवर है दूसरे हाफ का, इसमें 2 गेंदें काफ़ी नीची रही है। पेविलियन एंड से गेंदबाजी करते हुए इस समय हिमांशु पाटिल मुनाफ आए हैं नए बल्लेबाज के रूप में। दिग्गज है, बैट का फेस खोला इस बार, अच्छा क्षेत्ररक्षण वहां पर गली की दिशा में, सिर्फ 1 रन लेने का मौका, पहला रन स्कोरबोर्ड पर लगता हुआ विक्टोरियन स्पोर्ट्स के लिए। तो दबाव पहिल्या बॉल पासून बनवला विक्टोरियन स्पोर्ट्सवर, ज्याची मी मगाशी चर्चा करत होतो. पॉवर प्ले मध्ये पहिल्या डावामध्ये भरपूर धावा आल्या होत्या, ऑलमोस्ट 29 धावा वसूल केल्या होत्या दोन्ही बॅटरने, खास करून प्रणय भोईरने आणि श्याम चौधरीने धुवाधार फलंदाजी सुरू केली होती, परंतु ते इथे विक्टोरियन स्पोर्ट्स कडून दिसत नाहीये. त्याचं कारण आहे ए राजने पहिले 3 बॉल त्या फेस केले, तो आउट झाला. त्याच्यानंतर मुनाफच्या बॅटमधून देखील पहिल्या 2 बॉल नंतर एक सिंगल आले आणि आता 5 बॉलच्या समाप्तीनंतर पहिली धाव खात्यामध्ये विक्टोरियन स्पोर्ट्सच्या. काफ़ी शांत शुरुआत है। ऐराज एक युवा खिलाड़ी आउट हो चुके हैं, लेकिन अब 2 अनुभवी खिलाड़ी इस समय क्रीज पर है। अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद हल्की सी बाहर निकल रही थी, आने दिया गेंद को, हल्के हाथों से टर्न किया मिड विकेट रीजन में और सिंगल लेते हुए वहां पर आतिश पाटिल, आतिश का भी खाता खुलता हुआ और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ हिमांशु पाटिल का। पहले ओवर के बाद स्कोर केवल 2 रन 1 विकेट के नुकसान पर। चांगली बॉलिंग हिमांशु, व्हेरिएशन पाहायला मिळालं, टप्प्यामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं, बरोबर अचूकतेवर भर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल थोडासा बॅक ऑफ द हँड टाकला, बाहेर काढण्याचा प्रयत्न होता लेफ्ट हँडेड बॅटरसाठी आणि तिथे देखील आपण पाहतोय की एकच धाव मिळाली. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या. दबाव पहिल्या ओव्हर पासून बनवलाय टीम मॅगी 11 ने विक्टोरियन स्पोर्ट्सवर. येस, मान्यवर कक्षामध्ये यांचं आत्ताच आगमन झालं ॲडव्होकेट उमेशजी सोनावणे आणि विराज 11 त्यांचा संघसुद्धा खेळताना आपण पाहणार आहोत. त्यांचं स्वागत आणि सन्मान मयूरजी चौधरी आपण आपले शुभ असते. स्वराज आणि युगान चौधरी आपण आपले शुभ असते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. ॲडव्होकेट उमेशजी सोनवणे, स्वराज चौधरी आणि युगान चौधरी यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ असते ॲडव्होकेट उमेशजी सोनवणे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. विराज 11 त्यांचा संघ आपण खेळताना पाहणार आहोत. इसी बीच गेंद हवा में और बढ़िया कैच, डीप मिड विकेट के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की। आतिश पाटिल को लौटना होगा पेविलियन में, दूसरे विकेट का पतन। पहिल्या ओव्हर पासून अजय नांगी टाकले फलंदाजीने असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू केली विक्टोरियन स्पोर्ट्सने 82 धावांचा पाठलाग करायचा आणि आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मान होत आहेत. येस, अरुणजी चौधरी यांचं सुद्धा आत्ताच आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. देखिए, डे नाइट फॉर्मेट में ये टूर्नामेंट खेला जा रहा है और इस ग्राउंड की खासियत रही है, इससे पहले भी हमने धर्मराजा चषक जो देखे हैं, इससे पहले वाले सीजन वहाँ पर भी डे फॉर्मेट में जब खेल हुआ है तो वहाँ पर रन्स काफ़ी बने हैं. अंडर फ्लड लाइट्स थोड़ा सा मुश्किल रहता है बल्लेबाजों के लिए और उसको देखते हुए अभी भी यहाँ से उम्मीद की जा सकती है कि बल्लेबाज पलटवार करेंगे. नए बैट्समैन साहिल शेख आए हैं, बायत के बल्लेबाज. खड़े खड़े ड्राइव किया, मिस टाइम है, एक और आसान सा कैच, एक और करारा झटका. सन्माननीय राजेशजी पाटील, रामकृष्णजी शेट्टी, जगदीशजी नाईक, निलेशजी पाटील आणि कमलाकरजी पाटील आणि उमेशदादा चौधरी जे बंधू आहेत आमच्या सन्माननीय निलेशदादा चौधरी साहेब यांचे, खास करून सिंगापूरवरनं ऑनलाईन जोडले गेलेले आहेत, यूट्यूबच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत आणि त्यांनी खास करून या स्पर्धेला खूप शुभेच्छा दिल्या. खास करून कारिवली संघाला, यानंतर आपण जी मॅच पाहणार आहोत कारिवली, या कारिवली संघाला त्यांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय धर्मराजा चषक 2024 मध्ये. हैट्रिक गेंद लेकर सागर कारभारी, फुलर लेंथ लेकिन थोड़ी ऑफ स्टंप के बाहर थी, पैर पर भी लगी थी. गेंदबाज जानते हैं कि इम्पैक्ट ऑफ स्टंप के काफी बाहर था, जिस वजह से अपील भी नहीं हुई, लेकिन बढ़िया गेंदबाजी करते हुए सागर कारभारी. हो, चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हर पासून जो दबाव बनवला हिमांशूने तो कायम ठेवला सागर कारभारीने आणि बॅक टू बॅक विकेट प्राप्त झाले. दुसऱ्या ओव्हरच्या दरम्यान देखील साईल आला, तोही 0वर बाद झालाय.
अंदर की तरफ आती हुई गेंद ये इस बार दिशाहीन है, लेग स्टंप को मिस करती हुई गेंद। हुसैन खान नंबर 5 पर आए हैं बल्लेबाजी के लिए। बड़े शॉट्स खेलने में माहिर बल्लेबाज माने जाते हैं, लेकिन इस समय विक्टोरियन स्पोर्ट्स की स्थिति डामाडोल नजर आ रही है, क्योंकि 2 पर 3 विकेट उन्होंने गंवा दिए। स्कोर अब 3 पर पहुंच चुका है, 3 रन 3 विकेटों के नुकसान पर। टारगेट है 82 रनों का। फिर से अंदर की तरफ लेकर आने का प्रयास। ये थोड़ा सा प्रयोग ऐसे लग रहा है कि गेंदबाज कर रहे हैं। अभी तक बहुत अच्छी सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी हो रही थी ऑफ स्टंप के बाहर खास तौर पर, लेकिन कहीं ना कहीं वो इन स्विंगर जो इन कटर है उनका तेज वो डालने की कोशिश कर रहे हैं। आणि त्याची सुरुवात ते मिडल आणि लेग स्टिक वरून करतायत, त्याच्यामुळे थोडीशी चूक होते. तोच जर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप जर टाकला तर नक्कीच तिथून आतमध्ये चांगला वळू शकतो. इस बार स्विच हिट किया, गेंद हवा में है, एक और बेहतरीन कैच हिमांशु पाटिल गेंद के नीचे, और ये रहा चौथा विकेट। कुछ अलग करने का प्रयास हुसैन खान का, दबाव हटाने की कोशिश की, पटकी हुई गेंद थी, इनटू द विकेट डाला था उसको, थोड़ा स्लोअर डाला था और पर्याप्त एलिवेशन प्राप्त नहीं कर पाए। इनफील्ड को क्लियर करना चाह रहे थे, लेकिन बैकवर्ड पॉइंट पर काफी सतर्क थे वहां पर हिमांशु पाटिल। बढ़िया कैच। खराब बॅटिंग, पूर्णपणे खराब बॅटिंग केली आहे मी म्हणेन विक्टोरियन स्पोर्ट्सने. जरी टार्गेट 82 धावांचं होतं तरी तिथे एक पॉझिटिव्ह प्रयत्न करणं गरजेचं होतं. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये अटॅकिंग क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु इथे एका पाठोपाठ एक विकेट गमावलेले पाहायला मिळालेले आहेत विक्टोरियन स्पोर्ट्सने. विकेटची अक्षरशः झडी लागली आहे आणि नक्कीच मी म्हणेन थोडंसं पिछाडीवर चालला विक्टोरियन स्पोर्ट्स, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्येच 4 धावा अवघ्या त्यांनी केल्यात आणि फलंदाज देखील त्यांचे 4 बाद झालेत. म्हणजेच ऑलमोस्ट जर तुम्ही स्क्रीनवर पाहाल तर कुठेतरी फुटबॉलचा स्कोर कार्ड किंवा एखादा हॉकीचा सामना आहे असं वाटतंय. वैसा होता तो मज़ा भी आता ये स्कोर कार्ड देखने के लिए, क्योंकि वो फिर बराबरी पर मैच माना जाता। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, अच्छी गेंद थी, अंदर की तरफ कटी थी, थोड़ी सी ऊपर लगी है और मूवमेंट काफ़ी देखने को मिली इस गेंद में। बढ़िया गेंदबाजी करते हुए सागर कारभारी 3 बल्लेबाजों का सुपड़ा साफ कर चुके हैं। अच्छा निर्णय अंपायर का, थोड़ी ऊपर लगी थी थाई पर। एक पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा कुणाल यहाँ से, तब जाकर मैच में वापसी हो सकती है विक्टोरियन स्पोर्ट्स की। हो नक्कीच. आणि पार्टनरशिप करत असताना तुम्हाला ती वेगाने करावी लागेल, कारण ऑलमोस्ट पॉवर प्ले संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. दोहरी चुनौती, और बाहर की तरफ निकाला इस दफा, चतुराई भरी गेंदबाजी, कभी अंदर कभी बाहर। लाजवाब ओवर समाप्त करते हुए सागर कारभारी। 2 ओवर का खेल पूरा हुआ, स्कोर केवल 4 रन 4 विकेटों के नुकसान पर विक्टोरियन स्पोर्ट्स। चांगली गोलंदाजी केली आहे मॅगी 11 या संघाने विक्टोरियन स्पोर्ट्सच्या विरुद्ध खेळत असताना. या दुसऱ्या सत्रामध्ये, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजाने नक्कीच भरपूर खोऱ्याने धावा वसूल केल्या आणि दुसऱ्या सत्रामध्ये जर आपण पाहिलं तर गोलंदाज हावी ठरलेत. हिमांशु पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केल्या, 1 विकेट घेतली आणि सागर कारभारीने 3 फलंदाजांना आउट केले, फक्त 2 धावा त्याने खर्च केलेले आहेत या मॅचमध्ये. 4-4 अशी परिस्थिती सध्या तरी पाहायला मिळते विक्टोरियन स्पोर्ट्स या संघाची मॅगी 11च्या विरुद्ध खेळत असताना. पूरी तरह से बैकफुट पर 82 रनों का पीछा करते हुए विक्टोरियन स्पोर्ट्स सिटी क्रिकेट के इस पहले मुकाबले में। इससे पहले जो 2 मैचेस हमने देखे वो ग्रामीण फॉर्मेट से थे, और इसके बाद एक बार फिर से हम रुख करेंगे ग्रामीण क्रिकेट की तरफ, और बड़ा मुकाबला रहेगा जय बजरंग कारिवली बनाम हिमांशु पाटिल एंड कंपनी गोटेगर बी के बीच में। नेवर लेकर हिमांशु पाटिल आक्रमण जारी रखते हुए, बढ़िया ड्राइव, बहुत ही सुंदर शॉट है ये, कवर के ऊपर से 4 रन मिलेंगे मुनाफ को। अनुभव का भंडार है मुनाफ के पास, ऑफ साइड ऑन साइड में काफ़ी मजबूती के साथ खेल सकते हैं। जूसी और वाइड हाफ वॉली मिली थी, उसका पूरा फायदा उठाया। डीप में कोई खिलाड़ी नहीं था वहां पर। फिर से इस बार बैट का थोड़ा सा फेस खुल गया था, शायद फिर से वो कवर ड्राइव करना चाहते थे, लेकिन गेंद गई पॉइंट की तरफ। सिर्फ 1 रन लेने का अवसर, स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन, यहाँ से और 73 रनों की जरूरत। चांगले ड्राईव्ह या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. त्या अगोदरचा देखील चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि इथे देखील आपण थोडंसं पाहिलं बॅट थोडीशी फिरली म्हणूनच बॉल पॉइंटला गेला. तोच प्रयत्न होता कव्हर्सला खेळण्याचा. फलंदाज मुनाफचा चांगली बॅटिंग करतोय, धावा वसूल कराव्या लागतील. या मॅचमध्ये लक्ष्यापासून नक्कीच दूर आहे संघ, परंतु आक्रमण करावं लागेल प्रत्येक गोलंदाजावर. हिमांशु त्याच्या दुसऱ्या स्पेलमध्ये. शहजाद के पास स्ट्राइक,
इस बार तेज निकली गेंद टप्पा पड़ने के बाद थोड़ा सा लहराव गेंद में, और हिमांशु की बॉलिंग की ये खासियत है कि वो गेंद को स्विंग कराते हैं। वैसे टेनिस बॉल को लहराना इतना आसान होता नहीं है, लेकिन इनके पास वो रफ्तार है और वो कंट्रोल है, रिस्ट पोजीशन बढ़िया रहती है, जिस वजह से थोड़ी बहुत हिलती रहती है इनकी गेंद, और हवाएं भी बह रही है, उसका भी कहीं ना कहीं थोड़ा बहुत लाभ उठाने की कोशिश हो रही है इस समय गेंदबाज हिमांशु पाटिल द्वारा। अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट। इस बार यॉर्क कराने का प्रयास था, लो फुल टॉस टर्न कर दिया है ऑन साइड में। ज़्यादा कुछ आत्मविश्वास नहीं था इस स्ट्रोक में, बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए थे, सिर्फ 1 रन पर संतुष्ट होना पड़ा है बैट्समैन शहजाद को। चौथी गेंद पर उनका खाता खुला है, काफ़ी स्ट्रगल करते हुए। रणनीति दबाव पूरी तरह से बल्लेबाजों पर है, दबाव को हटाने की पूरी कोशिश हो रही है, लेकिन गेंदबाजी बहुत बढ़िया हो रही है। अब देख रहे हो कुणाल की गेंदबाजी स्टंप्स की तरफ नहीं हो रही है, ऑफ स्टंप के काफ़ी बाहर हो रही है, और 2 खिलाड़ी ऑफ साइड में बाउंड्री पर, एक लॉन्ग ऑफ रखा गया है और एक डीप एक्स्ट्रा कवर पर फील्डर मौजूद है। बल्लेबाज ऑन साइड में खेलने का प्रयास करते हुए इस बार मोड़ दिया है गेंद को इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में, फील्डर मौजूद डीप में। एक और सिंगल, स्कोर बोर्ड को चलता रख रहे हैं, लेकिन यह पर्याप्त नहीं है, बड़े शॉट्स की जरूरत। और यहां पर समाप्त होता हुआ हिमांशु पाटिल का 3 ओवर के बाद स्कोर केवल 12 रन, और बचे हुए 3 ओवर्स में 70 रनों की आवश्यकता विक्टोरियन स्पोर्ट्स को। 12-4 अशी परिस्थिती आहे विक्टोरियन स्पोर्ट्स यांनी येणाऱ्या 18 बॉलमध्ये 70 करायचे आहेत, कारण 82 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे हिमांशूने। त्याच्या 2 ओव्हरचा स्पेल इथे कंप्लीट केला, 2 ओव्हरमध्ये त्याने फक्त 10 धावा खर्च केल्या, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये। दुसऱ्या बाजूला सागर कारभारीने 1 षटक हाताळले, त्याने 3 विकेट घेतल्या, फक्त 2च धावा या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केल्या। तुम्ही पाहता धर्मराजा चषक 2024 हा क्रिकेटचा महासंग्राम। सुभाष ठाकूर साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे धर्मराजा चषकामध्ये, आपलं सहर्ष स्वागत। निलेश हरिश्चंद्र चौधरी यांनी वराळ देवी स्पोर्ट्स टाडाळीच्या वतीने या स्पर्धेत करण्यात आलेला आहे। आणि आज उद्घाटन सोहळा पार पाडल्यानंतर आपण सिटी क्रिकेट मधला फॉर्मॅट पाहता आणि त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण सामना इथे मॅगी 11 खेळताना दिसेल विक्टोरियन स्पोर्ट्सच्या विरुद्ध या मॅच मध्ये। क्लीन बोल्ड पाईपलाईन एन कडून किरण आला होता आणि किरणचा पहिलाच बॉल यष्ट्यांचा वेध घेऊन जातोय, 5वा धक्का बसतोय टीम विक्टोरियन स्पोर्ट्सला। पूरी तरह से लड़खड़ाती हुई पारी विक्टोरियन स्पोर्ट्स की। बॉलिंग में बदलाव किया गया, पाइपलाइन एंड से किरण पाटिल को आक्रमण पर लाया, और पहली ही गेंद बैंग ऑन टारगेट, बिल्कुल विकेट टू विकेट तेज तर्रार गेंद थी। काफी ज्यादा शफल कर चुके थे वहां पर शहजाद। रफ्तार काफी है किरण पाटिल के पास, और रफ्तार में ही बीट किया बैट्समैन को, रफ्तार में गिरफ्तार किया। एक्झॅक्ट, आणि काय टप्पा होता, वेगाने बॉल। यस, सुभाष ठाकूर सर यांचं सुद्धा आत्ताच आगमन झालेलं आहे। खास करून भिवंडी कॉलेजला रजिस्ट्रार या पदावर ते कार्यरत होते, निवृत्त झालेले आहे सुभाष ठाकूर सर। आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम अँड सुस्वागतम। न्यू बॅटर जयेश समोर असेल किरण पाटील। शॉर्ट बॉलचा प्रयत्न, हुक शॉट मागे चाललाय, फाईन लेगला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न झाला, तोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडला आता डायरेक्ट हिट, आणि ते फलंदाज बाद अगदी कॅज्युअली घेतात ते फलंदाज, आणि एका पाठोपाठ विकेट गमावले जात आहेत। जयेश आउट। अक्षय आए थे नए बल्लेबाज के रूप में, शॉट में कोई ज्यादा दमकम नहीं था, टॉपेज लगा था, उछाल लेती हुई गेंद थी किरण की, और सिंगल चुराने का जो प्रयास हुआ उसमें असफल साबित हुए हैं। बिना कोई रन बनाए पेविलियन में लौटते हुए अक्षय कोहली। 12 पर लगा है 6ठा झटका। एक तरफा होता हुआ ये मैच, मैगी 11 जीत की तरफ अग्रेसर। और अब नए बल्लेबाज रविश आए हैं। वेगाने टाकण्याचा प्रयत्न, गती होती या बॉलमध्ये परंतु नियंत्रण नव्हतं, आणि त्याचमुळे अंपायरचा सिग्नल येतोय, लेग स्टंपच्या बाहेर आहे, एक्स्ट्रा रन मिळताना दिसेल, अवांतर धावेमध्ये भर पडेल। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 13 धावा। ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळ केला पूर्णपणे बॅकफुटला आहे टीम विक्टोरियन स्पोर्ट्स। मॅगी 11 पुढचा बॉल किरणचा यावेळेला स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर जाईल असं दिसतंय, तडाके बंद फटका येतोय मिड विकेटला, उत्तुंग षटकार। टिपिकल मुनाफ शॉट, लेंथ में थोड़ी सी गलती हुई यहाँ पर, बिल्कुल स्लॉट में गिरी हुई गेंद थी, और बैट का जो स्विंग था वो लाजवाब था मुनाफ का। इसी तरह से बड़े बड़े छक्के जड़ने के लिए जाने जाते हैं बूम बूम मुनाफ।
इस पारी में लगने वाला ये पहला सिक्सर। चांगला फटका, एक मात्र फलंदाज मुनाफ जो वन डाऊन फलंदाजीसाठी आला होता, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. तो चांगलं क्रिकेट खेळतोय. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 लॉस ऑफ 6 विकेट, 6 फलंदाज गमावलेत. परत एक वेळा आडव्या बॅटने हाय बॉल जाईल, स्लॉक करत असताना फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार मुनाफच्या बॅटमधून किरणच्या विरुद्ध हल्ला बॉल. अब लग रहा है कि विंटेज मुनाफ है मैदान में। ये स्लोअर डिलीवरी थी, उंगलियां फेरी थी, वहां पर लेंथ में भी हल्का सा बदलाव था, लेकिन स्लोअर बॉल को जल्दी पिक करते हुए जबरदस्त स्ट्रोक वहां पर स्लॉक करते हुए ऑन साइड में लगातार दूसरा छक्का मुनाफ शेख के बल्ले से। बॅक टू बॅक मोठे फटके येत आहेत आणि लवकर लेंथला पिक करतोय. गतीमध्ये जे परिवर्तन होतं ते ओळखलं जातं आणि त्याचमुळे आता हवी होत असताना फलंदाजीमध्ये मुनाफ पाहायला मिळाला. एक मात्र फलंदाज ज्याने एक जिद्द दाखवली या मॅचमध्ये. कुठेतरी वेगळे पण त्याच्या फलंदाजीतलं दिसतंय, एक वेगळा इंटेंट फलंदाजीतला त्याच्याकडून आतापर्यंत पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 षटकार. तिसरा बॉल थोडासा खाली राहिलाय, पडल्यानंतर सबमरीन डिलिव्हरी तर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल येईल गोलंदाज किरण पाटील कडून मुनाफच्या अगेन्स्ट. यहाँ पर भी हालांकि वो लेंथ जो थी कुणाल, मुझे लगता है कि मुनाफ इसका फायदा उठा सकते थे, लेकिन जो बाउंस था वो काफ़ी कम रहा, जिस वजह से गेंद बल्ले पर ले नहीं पाए. लेकिन अच्छा कॉन्टेस्ट चल रहा है. किरण पाटिल एक विकेट भी चटका चुके हैं इस ओवर में और उसके बाद 2 बड़े शॉट्स आए हैं. बॅकफुटला जात असताना दिशा दिली आहे, गॅपमध्ये पॉइंटमधून बॉलला काढले, डीपमध्ये फिल्डर नाहीये, आउटफील्ड खूप फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. 4 धावा मिळतील शेवटच्या बॉलवर मुनाफच्या खात्यात आणि या चौकाराच्या मदतीने ओव्हर नंबर 4 चा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 29 वर 6 फलंदाज बाद टीम विक्टोरियन स्पोर्ट्स. तो अब बचे हुए 2 ओवर्स में 53 रनों की अभी भी आवश्यकता है, लेकिन क्या कमाल की बल्लेबाजी कुणाल यहाँ पर मुनाफ द्वारा. पहले तो ऑन साइड में तगड़े प्रहार किए, अंतिम गेंद जहां पर थोड़ी जगह थी वहां पर गेंदबाज की केवल गति का इस्तेमाल किया उन्होंने. पहले ताकत दिखाई थी, उसके बाद नजाकत दिखाते हुए 4 रन हासिल किए. शानदार बैटिंग करते हुए मुनाफ अकेले योद्धा की तरह लड़ते हुए इस समय विक्टोरियन स्पोर्ट्स के लिए 23 पर बैटिंग करते हुए 29 में से 23 रन मुनाफ ने बनाए. प्लेस डगआउट पॅव्हिलियन आपल्याला खाली करायचंय, प्रेक्षकांना विनंती आहे. आणि काही प्रेक्षक तिथे बाहेर आहेत, त्यांना विनंती आहे प्रेक्षक स्टँड मध्ये जाऊन बसा प्लीज. सर्व जे प्रेक्षक तुमचे चाहते पाठीराखे आले असतील तर ती खेळाडूंसाठी जागा आहे आणि आपल्यासाठी प्रेक्षक कक्ष उभारले गेलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. दर्शकों के बैठने की लाजवाब व्यवस्था यहाँ पर की गई है. स्वर्गीय नागो लक्ष्मण भोईर स्टैंड हमारे बाई तरफ है, स्वर्गीय सांगुणाबाई चौधरी स्टैंड. डॉट बॉल के साथ नए ओवर की शुरुआत. रविश ने बड़ा शॉट लगाने का प्रयास किया, लेकिन गेंद पहले ही निकल गई थी. अब यहाँ पर रविश क्या फिर से बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे या फिर मुनाफ को स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे, ये देखने वाली बात है. राहुल आलाय बॉलिंगसाठी. पहिला बॉल डॉट टाकलाय राहुल माडाने. दुसरा बॉल देखील शॉट होता, थोडासा क्रीजच्या आतमध्ये जात असताना स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय. 6 धावांसाठी धर्मराजा चषक षटकार. इंटरेस्टिंग खिलाड़ी है वैसे भिवंडी क्रिकेट में रविश मोमिन. सभी को हंसाते रहते हैं, लेकिन आज शायद उनको ये करना होगा कि वो गेंदबाज को रुलाए बड़े शॉट्स खेलकर. पहली गेंद पर बीट हुए थे, लेकिन दूसरी गेंद शॉट ऑफ लेन थी, अच्छी पोजीशन में थी, पहले ही तैयार थे शॉट बॉल के लिए, वेट ही कर रहे थे मानो, और उसका फायदा भी उठाने में कामयाब हुए. शानदार छक्का. 35 धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आणि असेच फटके मारावे लागतील. बॅटिंग करत असताना रविश मोमीन आणि त्याच बरोबर फलंदाज मुनाफ शेखला या मॅच मध्ये पलटवार सुरू झालाय. मागच्या ओव्हरमध्ये मुनाफने हल्ला बोल बॅटिंग केली, 2 षटकार 1 चौकार आला. या ओव्हरमध्ये सुरुवात झाली रविश मोमीनच्या बॅटमधून. परत शफल झालाय, आता हुक केलाय, बॉलला फेकलाय, परत एक वेळा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दूसरा षटकार रविश मोमीनच्या बॅटमधून. और फिर से वही गलती राहुल माडा द्वारा, शॉट ऑफ लेन गेंदबाजी. इससे पहले भी शॉर्ट पिच गेंद पर छक्का जड़ चुके थे बल्लेबाज, लेकिन लेंथ में कोई बदलाव देखने को नहीं मिला
और भरपूर फायदा उठाते हुए रविश मोमिन कहीं ना कहीं गेंदबाजी में अनुभव की अब कमी खलती हुई इस ओवर में खासतौर पर। हालांकि पिछला ओवर तो अनुभवी गेंदबाज किरण पाटिल ने किया, लेकिन सामने अनुभवी बल्लेबाज भी थे। अब तगड़े प्रहार किए जा रहे हैं और करारा पलटवार शुरू हो चुका है विक्टोरियन स्पोर्ट्स का। 41 धावा झालेले आहेत, अजून 41 करायचे आहेत। 41 रन और भी चाहिए बल्लेबाजी करने वाली टीम को। 41 धावा झालेले आहेत। रविश मोमिन बॅक टू बॅक 2 मोठे फटके त्याच्या बॅट मधून येतात आणि लेंथ मध्ये नक्कीच थोडं खराब गोलंदाजी पाहायला मिळाली। लेंथ मध्ये नक्कीच परिवर्तन करावं लागेल गोलंदाजी करत असताना राहुल माडाला, अन्यथा त्याच्या विरुद्ध आक्रमण सातत्याने रविश मोमिन करताना आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही षटकार एकाच रिजन मध्ये एकाच झोन मध्ये त्याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि बॅक टू बॅक मोठे फटके येतात। धर्मराजा चषकामधला आणखीन एक दिमागदार मोठा सामना तुमच्या भेटीला सिटी क्रिकेट मधला, जिथे चर्चा होतच असते नेहमी सिटी क्रिकेटची। भिवंडी म्हटल्यानंतर सिटी क्रिकेट भरपूर प्रेक्षक पसंती देत असतात। वेगवेगळ्या गावातले खेळाडू एका टीम मध्ये येऊन खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात, संघ मालक असतात आणि त्याचमुळे चर्चेचा विषय असतो सिटी क्रिकेट। आणि एक वेगळा तडका ग्रामीण गटाबरोबर सिटी क्रिकेटचा या धर्मराजा चषकाला दिलाय निलेश हरिचंद्र चौधरी साहेब आणि त्याचबरोबर वराल डेव्हिस स्पोर्ट्स टाडाळीने। पुढचा बॉल, हा बॉल थोडासा फुलर लेनचा होता, इथे लेन मध्ये नक्कीच परिवर्तन केले। मागचे 2 बॉल शॉर्ट टाकले होते, सिली कव्हर पॉइंट ठेवला होता, दबाव टाकण्याचा प्रयत्न, हा बॉल थोडासा पुढे टाकलाय। बढ़िया गेंद, बढ़िया वापसी और फील्ड प्लेसमेंट में भी थोड़ा सा बदलाव किया गया था। वहां पर ऑफ साइड में आप देख रहे हो एक नजदीकी फील्डर महेंद्र माघे खड़े हो गए हैं, लेकिन लेंथ यहाँ पर काफी महत्वपूर्ण थी जिसमें बदलाव करना आवश्यक था। फुलर लेन पर रखा और बीट किया, रफ्तार भी काफी अच्छी देखने को मिली। पुढचा बॉल राहुल, परत एक वेळा शॉर्ट बॉल, आता पुल केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने। हा देखील बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे। या ओव्हरचा रविशच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार। कमाल की बैटिंग करते हुए अंडर प्रेशर रविश मोमिन 3 छक्के जड़ चुके हैं इस बार। हालांकि उतनी ज्यादा शॉट ऑफ लेंथ गेंद नहीं थी, ये शॉट बनाया गया है सही मायनों में। वहां पर बल्लेबाज रविश द्वारा बैकफुट पर वजन को ट्रांसफर करते हुए पूरी ताकत झोंक दी थी उन्होंने और कमाल की टाइमिंग भी देखने को मिली। समीकरण बदलता हुआ 7 गेंदों में 35 रनों की जरूरत विक्टोरियन स्पोर्ट्स को। हा बॉल खूप महत्वाचा आहे, या बॉलवर जर मोठा हिट आला तर नक्कीच विक्टोरियन स्पोर्ट्स या मॅच मध्ये नक्की राहतील। 7 बॉल 35 रन, 35 फ्रॉम 7, 7 गेंदे 35 रन। रविश मोमिन 3 षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेत। हा बॉल ऑफ कटरचा प्रयत्न होता, पडल्यानंतर नक्कीच थोडासा आतमध्ये फिरलाय आणि ते ओव्हरची समाप्ती होईल। स्लोअर वन फिंगर चांगले रोल केले, षटक संपतंय। ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर विक्टोरियन स्पोर्ट्सची धावसंख्या आहे 47। आता बॉल शिल्लक आहे 6 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 35, 35 फ्रॉम 6। अभी भी काफी कठिन कुणाल, क्योंकि पहले जो 2 ओवर्स थे जैसा कि आपने जिक्र भी किया था पावर प्ले, उसमें रन्स आते तो निश्चित रूप से कुछ और चित्र देखने को मिल सकता था, लेकिन पावर प्ले के 2 ओवर सिर्फ 4 रन बल्लेबाजों ने बनाए, 4 बल्लेबाज भी आउट हुए और वहां से जो टीम पूरी तरह से बैकफुट पर चली गई थी उसको फ्रंट फुट पर लाने की कोशिश तो कर रहे हैं बल्लेबाज, लेकिन बहुत ही मुश्किल काम नजर आ रहा है। 6 गेंदों में 35 रन, ऑलमोस्ट 6 बॉल में 6 छक्के चाहिए। विषय मोमेंटमचा असतो अजय। पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये जर तुम्ही नक्कीच 20 किंवा 30 धावा जर केल्या, जसं पहिल्या सत्रामध्ये 29 आल्या होत्या, तेवढ्या जर धावा तुम्ही पॉवर प्ले मध्ये केल्या असत्या तर नक्कीच मोमेंटम तुमच्या टीमच्या बाजूने असता। परंतु तुम्ही त्याच 2 ओव्हरमध्ये फक्त 4 धावा केल्या, 4 विकेट तुम्ही गमावले, त्याच्यामुळे दबाव तुमच्या टीमवर सातत्याने बनत गेला। रविशने मध्यंतरी चांगली फलंदाजी केली, परंतु एवढ्या धावा जर चेस करायच्या असतील तर तुम्हाला पॉवर प्ले फोडणं गरजेचं आहे। त्यासाठी पॉवर प्लेचे स्पेशलिस्ट बॅटर तुमच्या टीम मध्ये असणं गरजेचं आहे। मी कौतुक करेन मुनाफचं, मुनाफ चांगला खेळलाय, रविश चांगला खेळलाय, परंतु उर्वरित फलंदाजांनी नांगी टाकली। आतमधली कडा घेतली आहे बॅटची, नाही इथे धाव घेण्याचा प्रयत्न होणार, त्याच्यामुळे पहिला डॉट बॉल येतोय आणि आता 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे। 5 बॉल मध्ये 35 धावा करायचे आहेत। प्रयास काफी अच्छा रहा यहाँ पर मुनाफ शेख और रविश मोमिन का, धुआंधार बैटिंग भी की है दोनों ने, लेकिन यही कहा जा सकता है कि थोड़ी देर हो गई अटैकिंग शॉट्स आने में। ऊपरी क्रम के बल्लेबाज ज़्यादा कुछ खास योगदान नहीं दे पाए, मुनाफ शेख अकेले डटे हुए और उनका साथ निभाते हुए अब 8वें नंबर पर रविश मोमिन। हा फटका चांगला आहे, टाइम तर दिसतंय, फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील आणि प्रेक्षक स्टँड मध्येच जाईल। बॉल सीमारेषा पलीकडे येतोय षटकार, फलंदाज मुनाफच्या बॅट मधून। बहुत ही सुंदर स्ट्रोक था ये, बिल्कुल सीधे बल्ले से खेला था, सीधा सटीक और संपूर्ण शॉट था। पूरे के पूरे 6 रन्स मिलते हुए मुनाफ के बैट से निकलने वाला ये तीसरा छक्का।
छक्कों की मूसलाधार बारिश पिछले 3 ओवर्स में जरूर देखने को मिली है। मैच भले ही नहीं जीत सकते हैं, लेकिन दर्शकों के दिल जीतते हुए रविश मोमीन और मुनाफ। एक्झॅक्ट, नो डाऊट. कारण मागच्या काही ओव्हरमध्ये षटकारांचा पाऊस पडलाय, चांगले फटके सजवले दोन्ही बॅटरने, रविश मोमीनने आणि त्याचबरोबर फलंदाज मुनाफ शेखने देखील. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 29 धावा करायचे आहेत. 29 फ्रॉम 4. फाईन लेगचा फिल्डर आता थोडासा लॉंग लेगला सेट करण्याचा प्रयत्न होत आहे. तिथे तो सेट केला जाईल. 4 क्षेत्ररक्षक ऑन साइडला, डीप मध्ये लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग आणि एक लॉंग लेग. ओ स्लॉट मध्ये परत एक वेळा ऑन साइडला फिल्डर आहे, त्याच्याही डोक्यावरून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी एक लॉंग ऑफला षटकार मारला, आता लॉंग ऑनला मारतोय. कदाचित पुढचा मिड विकेट आहे. गेंदबाज ने वहां पर डबल ब्लॉक करने का प्रयास किया था। आपने देखा कि उन्होंने डिप स्क्वायर लेग रखा था, लॉन्ग लेग पर भी फील्डर बाउंड्री पर तैनात किया। फील्ड जो सजाई गई थी वो शॉर्ट बॉल के लिए सजाई थी, लेकिन गेंद डाली आगे, फिर भी मुनाफ तैयार थे। कमाल की बैटिंग करते हुए मुनाफ शेख। कमाल धमाल बॅटिंग सध्या तरी पाहायला मिळते. आणि आता पाहूया 30 लेंथ येईल का, बाउन्सरचा वापर होईल का. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॅट चांगली, स्विंग चांगला आहे, बॉल जाईल टप्पा गेट डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव तिथे मिळेल. चांगली बॅटिंग केली आहे शेवटच्या काही ओव्हर्स मध्ये फलंदाजी करत असताना विक्टोरियन स्पोर्ट्सने. नक्कीच आपण पाहत सामना आता पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर आहे संघ मॅगी 11, कारण 3 बॉल मध्ये 23 पाहिजेत. परंतु सध्या 2 फलंदाजांची चर्चा होईल या मॅच मध्ये, मुनाफ शेख आणि रविश मोमीन. जी हाँ, बूम बूम मुनाफ छा गए हैं। सिद्दीक जी हमेशा कहते हैं कि ये जो मुनाफ शेख है ना, ये आते हैं और दर्शकों के दिलों पर छा जाते हैं। स्विंग किया ऑन साइड में, डीप मिड विकेट मौजूद है वहां पर, पहले बाउंस पर फील करते हुए खिलाड़ी। अब बची है केवल एक गेंद, स्कोर पहुंच चुका है 61 पर। आखिरी गेंद पर 21 रनों की जरूरत। शेवटचा बॉल 21 करायचे आहेत. लास्ट बॉल या सत्रातला, या मॅचचा. मॅगी 11 संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर, परंतु चांगला संघर्ष पाहायला मिळाला विक्टोरियन स्पोर्ट्स कडून शेवटच्या 3 ओव्हरमध्ये. शेवटचा बॉल चांगलाच वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग लेगला. ऑफिस हिफ खेळत असताना ओव्हर नंबर 6चा खेळ संपला आणि हा सामना इथे जिंकलाय मॅगी 11ने. अभिनंदन. ऑलमोस्ट 20 धावांनी एक भव्य विजय प्रस्थापित केला मॅगी 11ने विक्टोरियन स्पोर्ट्सच्या विरुद्ध. परंतु कौतुक व्हायला पाहिजे फलंदाजीमध्ये मुनाफ शेखचं आणि त्याचबरोबर फलंदाज रविश मोमीनचं, ज्यांनी नक्कीच खूपच चांगला खेळ दाखवला टीम विक्टोरियन स्पोर्ट्स कडून. मॅगी 11ला नक्कीच इथे विजय मिळवलाय त्या टीमने आणि भव्य विजय, आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच